आलं होतं. सध्या वडिलांच्या वय मुलीच्या वयाच्या, कोणाच्या वयाच्या? मुलीच्या. किती पट आहे तुम्हाला फॉर्म्युला लिहून दिले बरोबर. ज्या नावाचे साचे जे असते त्याला एक्स मारा. सध्या वडिलांचे वय किती म्हणजे मोठं नाव आहे सध्या. सध्या वडिलांचे वय मुलीच्या वयाच्या 3 पट. मुलीच्या वय एक्स वडिलांनी दिलेला 10 वर्षानंतर. आता प्लस एक मायनस काही नसेल ना 10 वर्षानंतर म्हटलं म्हणजे 10 वर्षानंतर वडिलांचे वय मुलीच्या वयाच्या 2 पट. कोणाच्या वयाच्या? मुलीच्या. ब्रॅकेटच्या वयात 2. जर 10 पट असतं ब्रॅकेटवर काय असतं? जर 9 पट असतं इथं काय असतं बरोबर. आता कंसाचं संख्या बाहेरचं काय असते? गुणला 2 गुण असते की 2x बेटा 20 3x. आता 3x 2x एका साईडला 20 प्लस तिथे मायनस होईल. 20 काय दिले 10 x वर दिला. तर मुलीचे सध्याचे वय किती? मुली सध्याचा क्रमांक किती? x. x ची व्हॅल्यू किती आहे? 10. एच्या वर बीच्या वयाच्या किती पट आहे? 3 पट. कोणाच्या वयाच्या? ए बी सी 3 लोक आहेत. एच्या वर बीच्या वयाच्या 3 पट. तर बीच्या म्हणजे बीच्या एक्स आहे ना, एच्या किती ना 3x. आणि सीच्या वयाच्या निमपट. सीच्या वयाच्या किती? 6 च्या निम्मे किती? 3. संदर्भ कोणाचा आहे? एच्या वर बीच्या वयाच्या 3 पट आणि सीच्या निमपट म्हणजे 6 च्या निम्मे किती असतात? तर 4 पट आलं असतं. इथे किती आलं असतं? 8 पट. समजतंय का? त्यांच्या वयाचे वय 120 वर्ष. चार साठी किती? 0 गेला 0 12 एक ची किती आली? 12. राईट. वयाचे वय 120 वर्ष. तर ए चे वय किती? ए चा क्रमांक किती आता? 3x. बाळतीचे 36 त्याचे किती? 12 आणि त्याचे 12. आता 36 12 आणि 12 ची बेरीज 140. सात 2 8 2 10. राशी किती? 0. हा 4 आहे. 7 1 8 आणि 9 2 3 12.
सुनीताच्या वडिलांचे वय सुनीताच्या वयाच्या किती पट आहे? 4 पट. कोणाच्या वयाच्या? सुनीताच्या. एक्स कोण येणार? सध्याचं प्रमाण आहे. 4 वर्षापूर्वी, आता 4 वर्षापूर्वी म्हटलं होतं प्लस करता की मायनस? मायनस. पूर्वी म्हटलं होतं मायनस, नंतर म्हटलं होतं प्लस. बरोबर. 4 वर्षापूर्वी तिच्या वडिलांचे वय सुनीताच्या वयाचे किती पट? 6 पट. बरोबर. चार वर्षापूर्वी. आता कौशल्याने बाहेर काय असते बोलला 6 गुणिले 6 7 चौक 24 4 वर्षाचा. आता बघा इथे प्लस तिथे काय होतं मायनस 6x मध्ये 4 किती उरले 2. आता मायनस तिथे काय होईल प्लस म्हणजे 24 वजा 4 किती आला 20. 2x बरोबर 20 तर x बरोबर किती 10. बरोबर. x किती आली 10. आम्हाला एक सांगा वडिलांच्या सध्याचे वय किती? प्रमाण किती आहे? 4x. किती 10. बघा मांडणी कशी करायची बघा. माया व मीरा किती लोक आहेत? 2 कॅरेक्टर. ते जसं दिलं तसं लिहून घ्यायचं. यांच्या सध्याचे वयाचे 2 होतात. एक नंबर 7, 2 नंबर 5. एक नंबर नाव कोणाचं आहे? माया. मग 6x कोणाचं येणार? मायाचं. 5x कोणाचं येणार? मीराचं. समजतंय? पुढे हेच प्रमाण 15 वर्षानंतर 6x अधिक 15 5x अधिक 15 किती होते? 9 7. आता हे अंश हे छेद असते ना. एक नंबरचे अंश 2 नंबर काय असते? छेद असते. 15 किती होते? आता एक नंबर 6x अधिक 15 5x 15 बरोबर 900. इथे करायचा दीर्घ गुणाकार. काय करायचा? दीर्घ गुणाकार. या ठिकाणी दीर्घ गुणाकार करावा. काय बघा 6x अधिक 15 5x अधिक 15 बरोबर 9. 8 आणि 7 8 आणि 6x अधिक 15 कोणाचं?
9 आणि 5 15. ठीक. 8 7 48. 15 8 20 असेल. 5 9 45. 15 9 35 असेल. काय केलं समस्या आपण 8 आणि अंशाला 9 आणि छेद. 8 सेकंदाच्या 15 8 20 असेल. 9 5 50 15 9 35. आता 48 45 एका साईडला किती उरले 3x. 48 मधून 45 गेले उरले किती 3x. 120 प्लस शिल्लक काय होतं मायनस किती शिल्लक 15. आता 3x बरोबर 15 असतील. x ची किंमत किती येणार 13/15. x ची किंमत आली 5. उत्तर आहे का उत्तर आहे काय नाही. उत्तरापर्यंत पोहोचण्याचे माध्यम मिळालं. मीराच्या वय किती मीराच्या बाउंड्री 5. x ची किंमत 5. 5 5 25 वर्ष. माया 6 5 20 वर्ष. आता तिसरं पत्र किती 6x किंमत किती आहे 30 आली. 30 मध्ये पत्र टाकले किती असतील 45. बरोबर ना. आता 25 मध्ये पत्र टाकले किती असतील 40. बरोबर. 5 9 5 8 आहे आलं प्रमाण. क्रॉस व्हेरीफाय करून घ्यायचं. येणार करून पाहिजे. सुरुवातीला कॅपिटल लिहून घ्यायचं. कविता लिहिली त्याला सुद्धा कविता ललिता यांच्या वयाचे गुणोत्तर किती 6 6. 6 एक नंबर होतो 6 गुणाचा असेल कविताचा. 6 गुण होतो ललिता. 15 वर्षापूर्वी मायनस करायचं. राईट. 15 वर्षापूर्वी किती त्यांच्या वयाचे गुणोत्तर 9 सरकार. ठीक आहे. आता एक नंबर 6x 15 भागिले 7x वजा 15 बरोबर 900. ठीक आहे. आता 11 सर 66. 11 मला 15 किती बघा 11 वजा 55 11 11 5 11 गुणिले 15 किती 165. 9 7 63 15 35 135. आता 66 63 एका साईडला आता इकडे मायनस आहे. इकडे काय होतो आता 66 मध्ये 63 बोलले किती 3x. समजतंय ना. 165 मध्ये 135 किती बोला 165 मध्ये 135 गेले बोलले किती 30. बरोबर आहे. पुन्हा किती 100 किंमत किती आहे 10. आता कोणाचं विचारलेलं आहे कविता 60 वर्ष कविता विष्णुमुखर
7 आहे 70 पुढे दुसरा टाइम नंतर 70 झालं.